बाल आमराई येथे NSSच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन। NSS कॅम्प म्हणजे विद्यार्थी घडविण्याचा उपक्रम होय। विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर दत्तक गाव बाल आमराई येथे आयोजित करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ संगीता भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी गावचे सरपंच प्रदीप रवींद्र गावित, उपसरपंच गोविंद रमेश गावित, ग्रामसेवक अनिल पाडवी, ग्रामपंचायत सदस्य निर्मला गावित, संध्या गावित, येसुबाई गावित, सखुबाई गावित, सज्जन गावित, बचत गटाचे संदेश सुभाष गावित, तसेच पोलीस पाटील अनिल गावित, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य नंदलाल अहिरराव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य BV गावित, डॉक्टर सुनील पवार, डॉक्टर आनंदा काळबांदे, डॉक्टर राठोड, प्राध्यापक हिरकाने, श्री रणजित गावित, श्री मगन गावित, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनिल गावित, महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर लता गावित, प्राध्यापक विलास गावित, प्राध्यापक शर्मिला गावित, नाना साळवे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक RB पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सुहानी गावित यांनी केले, तर आभार प्राध्यापक संतोष धनगर यांनी मानले। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यांचे आपण प्रतिमा पूजन केले। मी अभिवादन करते संत बाबा गाडगे आणि संस्थापक अध्यक्ष श्री माणिकरावजी गावित यांना सुद्धा मी अभिवादन करते। सन्माननीय व्यासपीठावर बसलेले जयश्री गावित मॅडम, अहिरराव सर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, NSS स्वयंसेवक बंधू आणि भगिनी, सेवेद्वारे शिक्षण NSSचा मुख्य उद्देश आहे आणि NSSचे कार्यकर्ता त्यांची वैचारिक दिशा महात्मा गांधीचे आदर्शाने प्रेरित आहे। NSS स्वयंसेवक ज्या समुदायात काम करतात ते समजून घेणे आणि त्यांच्या समुदायाचे संबंध स्वतःला समजून घेणे, समाजाचे गरजा आणि समस्या ओळखणे आणि त्याला सोडवण्यासाठी स्वतःला सामील करणे हा NSSचा उद्देश आहे। व्यावहारिक जबाबदारी आत्मसात कर नेतृत्व आणि लोकशाही मूल्ये आत्मसात करणे, समुदाय आणि वैयक्तिक समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधणे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेणे, आपत्कालीन परिस्थिती व नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचं क्षमता विकसित करणे, राष्ट्रीय एकात्मकता व सामाजिक हिताचा सराव करणे, शिक्षणासोबत श्रमदान आणि समाजाचं संगोपन याची जाणीव होणे, तेव्हाच देशाला या नवी पिढीबद्दल, तरुण पिढीबद्दल अभिमान वाटेल। व्यसनहीनता आणि अंधश्रद्धा हे महत्त्वाचे अडथळे समाजाचे आणि राष्ट्राचे प्रगतीत येत असतात। यापासून समाजाची सुटका व्हावं म्हणून शासन अनेक उपक्रम राबवत असतं आणि त्याच्यातला हा एक उपक्रम NSS आहे। शिक्षणाद्वारे राष्ट्राचं आणि समाजाचा चेहरा बदलतो असं महात्मा फुले म्हणतात, पण हे शिक्षण माणसाला माणूसपण देणारे असावं आणि सामाजिक हित जोपासणारे असावं, व्यसन रहित असावं
आणि धर्माचे वर्चस्वाखाली भोगवादी न असावं, हे सर्व आपण शिक्षणाद्वारे साध्य करू शकतो. समाजामध्ये काय समस्या आहेत ते सर्व सोडायचं, तुम्ही काम करायचं. तुम्ही समाजाचे आधारस्तंभ आहे आणि हा आधार बळकट करायचं आणि वैज्ञानिक दृष्टीने झेप घेणारा असावं. आणि आज बाल अमराई गावात या उपक्रमात तुम्ही नागरिकांना प्रभावात आणा आणि स्वच्छता, साक्षरता याचं महत्त्व पटवून द्या आणि अंधविश्वास, धूम्रपान, मद्यपान विषयी उपक्रम राबवावा अशी मी सर्वांना विनंती करते. थँक्यू. कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने NSSचे हे 7 दिवसांचे शिबिर बालंब्रे या गावात आयोजित करण्यात आलेले आहे. आणि आजचा हा दिवस उद्घाटनाचा दिवस. उद्घाटनाच्या निमित्ताने मंचासीन आहे नंदुरबार जिल्हा परिषदच्या महिला व बाल समितीच्या सभापती संगीताताई भरताळे, तसेच मंचासीन आहे या बालंब्रे गावाचे सरपंच पप्पूदादा गावी, तसेच अनिल गावी सर. नुकतंच छान प्रबोधन त्यांनी आपल्यासमोर केलं ते अनिल गावी सर. आणि आमच्या ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अनिराम सर, तसेच NSSचे कार्यक्रम अधिकारी रामेश पाटील सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाबू सर, मंचासीन आदरणीय अतिथीच्या समवेत मंचासमूह आणि मान्यवर ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. ग्रामसेवक, तलाठी साहेब, तसेच या बालंब्रे गावाच्या अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सोबतच आमच्या महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी. खरं तर तुम्ही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी नाही, तर तुम्ही सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका आहात. 7 दिवसांपूर्वी अगदी सुरुवातीलाच मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले विसरवाडी एज्युकेशन संस्थेचे माननीय अध्यक्ष साहेब भरत भाऊ गावित यांच्याप्रती मनस्वी आभार व्यक्त करते. यासाठी म्हणून की खरं तर या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष स्थान किंवा मान हा माननीय अध्यक्ष साहेबांचा होता, माननीय भरत भाऊ साहेबांचा होता. आणि तेही इच्छुक होते कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी यायला या ठिकाणी, पण त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या गावात आणि शिबिराचा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी येऊ शकले नाही. आणि अर्थातच त्यांची कमी आम्हाला, त्यांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. कारण माननीय अध्यक्ष साहेब जर या कार्यक्रमाला आले असते तर कार्यक्रमाची गरिमा खूपच बहारदार आणि खूप अशा वेगळ्या पद्धतीची उत्साहाची झाली असती. आणि तो उत्साहापासून आम्ही उठलो आणि त्यामुळे माननीय अध्यक्ष साहेबांच्या या उपस्थितीची अनुपस्थितीची दखल माननीय संगीता भावी यांनी भरून काढली. त्यामुळे त्यांचेही आभार मानले जातील सर, पण मी एक अध्यक्ष या नात्याने सुरुवातीलाच आदरणीय भावींचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. सोबतच मी तसं थोडक्यातच बोलणार आहे, कारण 7 दिवस आपल्याशी संवाद साधण्याची संधी शिबिराच्या निमित्ताने आम्हा सर्वांना मिळणार आहे. परंतु ज्या महनीय अतिथींचं, पूजनीय व्यक्तींचं ज्या तसबिरी आपल्या सर्वांच्या सम्मुख आहेत, त्या तसबिरीच्या त्यांची जे सेवा आहे, त्यांनी जे मानव जातीसाठी जे अखंड कार्य केलं आहे, त्या कार्याचा उजाळा आणि त्यांचं जनजागरण केल्याशिवाय पुढे सरता येणं निश्चितच कठीण आहे.
आणि म्हणून मी सुरुवातीलाच संत गाडगे बाबा, जे आपण सर्व जण संत गाडगे बाबांनी गावाच्या खराटा घेऊन गावाच्या गावं स्वच्छ केलेली होती आणि म्हणून त्यांना स्वच्छता दूत म्हटलं जायचं. साधा माणूस गाडगे बाबा, सतत गाडगे हातात असायचं आणि म्हणून त्यांना गाडगे बाबा म्हटलं जातं. अनेक पद्धतीने गावाच्या गावं स्वच्छ तर केलीच, पण माणसांची मन सुद्धा स्वच्छ केली. अनेक पूजा आणि प्रदर्शन आपल्याकडे मांडलं जातं, त्याचाही त्यांनी प्रखर विरोध केला. गाडगे बाबा सतत म्हणायचे की जगरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, जगरा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भरी दीवानी पैसे की दुल्हनी. म्हणजे आपण दगडाला सुद्धा देव आणतो आणि आपल्या पैशाची तिथं आपण रांगोळी करत असतो. त्या काळचं एक समाज सुधारक म्हणून गाडगे बाबांचं असं कार्य अतिशय उल्लेखनीय असं आहे. गाडगे बाबांचं पुण्यस्मरण करून मी क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्याला सुद्धा शतशः वंदन करते. कारण सावित्रीबाई नसते, ज्योतिबा नसते तर आम्ही कुणीच या ठिकाणी आज उपस्थित राहू शकलो नसतो. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की स्त्री शिक्षणाची दालन जर कुणी खुलं केलं असेल आणि स्त्रियांच्या जीवनात जर कुणी शिक्षणाच्या रूपाने जर कुणी प्रकाश आणला असेल तर तो निश्चितच ज्योतिबांनी आणि सोबतच सावित्रीबाई फुलेंनी पण. आणि म्हणून एक क्रांती स्त्री जीवनामध्ये ज्यांनी क्रांती आणली अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्यासही मी सर्वांच्या वतीने विनम्र होऊन आदरांजली या ठिकाणी सावित्रीबाईचा मानपान सावित्रीबाईचं कार्याची आपण सतत एक आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवलो. आणि म्हणून ज्यांनी सावित्रीबाईला पूजलं, ज्यांनी सावित्रीबाईला आपल्या जीवनात आदर्श मानलं, अशा सर्व या भारताच्या लेखी सुना, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं, कोणी प्राध्यापक प्राचार्य झालं, इतकंच नव्हे तर या देशाचे पंतप्रधानच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा स्त्रिया होऊ शकल्या. या साऱ्यांचं श्रेय निश्चितच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना दिल्याशिवाय राहत नाही. अशा अतिशय ज्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आमच्या अतिशय पूजनीय आदरणीय अशा क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पुण्यस्मरणास या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. आदरणीय संगीताताई गावी, आदरणीय प्राचार्य मॅडम, आदरणीय प्राचार्य सर, तसेच माझे सहकारी ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक, तसेच गावकरी मंडळी, तसेच NSS कॅम्पचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, तसेच आमचे प्राध्यापक वर्ग, आदरणीय सर्व प्राध्यापक वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. आज NSSचा कॅम्प आहे आपल्या गावात. त्यानिमित्त जुन्या गोष्टी आठवण येतात, त्या काही सांगू इच्छितो मी विद्यार्थ्यांना की 10-12 वर्षापूर्वी आमचं सुद्धा इथे मी विद्यार्थी असताना कॅम्प झाला होता आमच्या या गावात. तेव्हा आमच्या गावामध्ये विविध ताईंनी सांगितले तसे विविध उपक्रम आम्ही राबवले आणि त्यामुळे आमच्या गावाचा नक्कीच भरपूर असा फायदा झालेला आहे. आणि तो फायदा म्हणजे तुम्हाला दिसतच आहे, आमच्या गावात भरपूर मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. हे 90% जे झाडे आहे ते सर्व आम्ही कॅम्पच्या माध्यमातून आदरणीय सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे झाडं सर्व लागवड केलेले आहे. आणि त्यामुळे मला जेव्हा RB पाटील सरांनी सांगितलं की आपल्याला कॅम्प घ्यायचं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या गावात झाडे लावायचं आहे, तेव्हा मी सरांना सांगितलं की सर, यापूर्वी जेव्हा आपण कॅम्प घेतला होता तेव्हा एवढे झाडे लावले आहे, तर आत्ता आपल्याला झाडे लावण्यासाठी जागा नाही आहे. त्यासाठी विशेष असं काहीतरी माझ्या गावासाठी आता काहीतरी माझं गाव वेगळं योगदान करेल असं काहीतरी त्याला झाडं भरपूर लावलं. त्याच्यामुळे माझ्या गावकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा झाडांचा झालेला आहे. त्यामुळे मी आलेल्या सर्व NSS कॅम्पच्या विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा बाळगतो की माझं गाव कसं स्वच्छ सुंदर राहील आणि माझ्या गावातील नागरिकांना कसं तुम्हाला मार्गदर्शन करता येईल, कसं त्यांना
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, जसं ताईने सांगितलं व्यसनमुक्ती, धूम्रपान मद्यपान मुक्ती, तसेच आरोग्याविषयी जे जे कार्य तुम्हाला सांगता येईल गावकऱ्यांना, ते सुद्धा गावकऱ्यांना पटवून देण्याचे कार्य करावं असे मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द माणिकराव गणित महाविद्यालय या महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आणि 2006-07ला आमचा NSSचा भरूड या गावात कॅम्प गेला आमचा। त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हती की कॅम्पमध्ये जाऊन काय करायचं, राष्ट्रीय सेवा योजना काय आहे याबद्दल एक तीळ मात्र काहीच माहिती नव्हती आम्हाला। तर बाबूगावी सर होते, बाकी हे सर नवीन आल्यानंतर आम्ही जेव्हा DYला होतो, राठोड सर वगैरे, कालपांडे सर, सगळे सर, आम्ही जेव्हा DYच्या बॅचला होतो तेव्हा ते पोहोचले। आम्ही 3 वर्ष तिथे कॅम्प केला, नेमकं काय करायचं आणि काय शिकायचं तिथे। पण सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं तिथे कॅम्पमध्ये भरूड आश्रमशाळेला, आणि बऱ्याच गोष्टी जसं झाडे लावा, स्वच्छता असेल, आपण कसं आपल्या महाविद्यालयात असताना काय कार्य केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे शिकायला भेटल्या की आपण स्टेजवर जाऊन कसं बोलू शकतो। आणि एक वेळेस नवागाव येथे आमचा कॅम्प होता, तो कॅम्प मला कोणत्या याच्या थ्रू होता तो काय आठवत नाही, पण जयश्रीताई तिथे आल्या होत्या तेव्हा त्या धुळे कॉलेजला होत्या। त्यांनी योग्य म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन केलं होतं मला, की तेव्हापासून मी त्यांना ओळखत होतो की जयश्रीताई माणिकराव दादा यांच्या कन्या आहेत, तेव्हापासून मी ओळखतो त्यांना आणि खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन मिळालं होतं। एकदा असंच एक आता बाबूगावी सरांनी मला सांगितलं की अनिल 2 शब्द म्हणून व्यक्त कर म्हणून। चालेल सर, मी सांगितलं। असाच एक किस्सा मी सांगणार आहे तुम्हाला। नवापूर महाविद्यालयाला वादविवाद स्पर्धेला पण आम्ही जायचो, विद्यार्थी मित्रांनो, वादविवाद स्पर्धा पण आम्ही करायचो। पिंपळनेर असेल, नवापूर असेल, या कॉलेजला आम्ही वादविवाद स्पर्धा केल्या। तर त्या ठिकाणी भार नियमन या विषयावर बोलायचं होतं। आता तयारीच नाही आपली, काय बोलणार तिथे भार नियमन या विषयावर। पण NSS मुळे आम्ही शिकलो त्या गोष्टी, की आता सांगितलं आणि लगेच तयारी करून तिथे काय बोलायचं ते आम्ही NSS मुळे शिकलो। या गोष्टी तुम्हाला सांगायचा उद्देश हाच की आपण लगेच न सांगता की तुला बोलायचं आहे किंवा काय बोलायचं सांगता लगेच आपण तयारी करून टाकायची, मनात तशी तयारी करून टाकायची। तर वादविवाद स्पर्धा बोलायचं तिथे, पण त्यांनी अशी अट घातली की एक विद्यार्थी मराठीत बोलेल आणि एक विद्यार्थी हिंदीमध्ये बोलेल। त्यावेळेस राठोड सर होतेच हिंदी शिकवायला आम्हाला। मी लगेच तयारी केली, मराठी वाचलं ते भाईनियमनबद्दल, आणि हिंदीमध्ये 7 मिनिटाचं ते होतं वादविवाद स्पर्धा। नंबर नाही आला तिथे आपला, पण मी ती स्पर्धा गाजवून आलो हिंदीमध्ये। पहिल्यांदा हिंदीमध्ये बोललो तिथे मी, पहिल्यांदा हिंदीमध्ये बोललो। तर मला त्या कॉलेजचा प्राचार्य आणि सरांनी मला खाली बोलवलं, कोणत्या कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हटलं विसरवाडी कॉलेजचा। छान म्हणे, खूप चांगला बोलला म्हणे। म्हटलं काय सर, आता ते लगेच तयारी केली आणि बोलून दिलं जे आलं ते। तर हा NSSचा फायदा, तुम्ही स्वच्छता करा, लोकांना चांगली माहिती द्या। तर आजच्या कार्यक्रमात बोलण्यासारखं खूप, पण मी मनोगत व्यक्त करण्यासारखं मग ते एवढंच व्यक्त करतो आणि सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा देतो। असंच काहीतरी कामाचं पुढे चालू ठेवा। NS जाधव, विसरवाडी, नजरबाज न्यूज, विसरवाडी।